अगं तू किती पण व्हिडिओ मी अगं बहीण भाऊ अगं सगळंच हे कळालं ना, प्रूफ दिसला का नाही तुम्हाला की कोण कसं आहे कोण कसं नाही, किती धुतलेलं तांदळाचं कोण आहे कोण नाही आहे. हां नालायक इतकी नालायक आहे वापरे ती किती काय. मम्मीला सांगते आता 1 मिनटं फक्त माझ्या मम्मीला तुम्हाला क्लिअर्स करते त्या रूममध्ये. मम्मी कशी का ती हो का बहीण भावानं ती समोर तिला विचारा किती ती तुला मध्ये घालून पाडून इकडे ती दिसती बोलती. हा ते नवरा बायको त्यांचं बघून घेते ना, ही त्यांच्या मध्ये मध्ये पडते ही त्यांना खोटं ठरते, हिला कळत नाही. तू काल त्यांचे भांडण झाले नवरा बायकोचे, मग तुला मध्ये काय पडते घरी तर त्यांचं काय पण बोलू काय पण करू ही मध्ये पडते नंतर ही खोटं ठरती. हिला सांगते मी त्यांच्या तिकडं हाना मारी होऊन दे काय होऊन दे, हिला कशाला ही उद्या जावायला जर आवाज काही जर म्हणजे भावाचा मुलगा असला तरी पण जावायच झाला ना. हा ते ती त्याला किती कमी टाकतात की नवऱ्याला नीट बोलत नाही काय नाही. दारू पिऊन येतोय माझ्या पुरुष मी वाईट शोषण. अगं पण तू कोड्यात पडलीस बहीण भाऊ एक कोड्यात पडली. ही जी मुलगी आहे पण ते पण भावाचा मुलगा झाला त्याला पण तू दाखवू शकत नाही काय बोलू शकत नाहीस ना. नाही दाखवू शकत पण दाखवायला पाहिजेत ना. दारू पिऊन येऊन शाने आपल्या देखत हाणलं मारलं तर तू कोण गपासणार. अगं मग तू बरोबर आहे. आता मला या गोष्टीचं उत्तर दे. कमेंट पण आहेत तुम्ही कमेंट नुसार बोलले लोक किती काय काय बोलतात की नवऱ्याला इज्जत द्या आरतुर बोल. मग तसं तू सांग ना, तू समजून सांग ना. लहानपणापासून ते भाषा आहे लहानपणापासून त्याला मी तू नको तुझं सोबत आहे तुझं ठीक आहे ती सांगते बायको म्हणला देईन ती पहिल्यापासूनच आरकारा बोलते ना. मग काल कमेंट पण किती आले की नवऱ्याला हाकलून देती जा म्हणती त्याने तर डोक्यात लाकूड मारायला लागला घ्यायला लागला किती तमाशा करायला लागला. मारत होता मग सांगतो माझ्या देखत मार देऊ का तुझ्या देखत नको मारून देऊ काय नको पण तिला पण थोडं समजायला पाहिजे. तिला पण सांग ना तू नीट बोलून की बाबा नीट राहा तू पण नीट व्हा. मी सगळं हे केलं हा मग मी तेच सांगते ग थोडं आपलं असं थोडं माणूस नीट थोडं असं थोडं तसं वागायचं ना. हा तू पण तिला थोडं समजून सांग की बाबा नवरा आपला नवरा सांग नीट समजावून सांगते सगळं हे करते मी तिला पण ती माझ्या शब्दाची ती बाहेर जात नाही आणि तो पण जात नाही. पण ते आता काय झालं काय माहिती दोघांचं सारखं सारखं भांडण व्हायला लागलं. दारू पिऊन आपल्याला नाही पडत. मग ते भावाचा पोरगा असताना दारू पिणं हे चुकीचं आहे. मग तू आम्हाला बोलायचं की बाबा तू समजून सांग पोराला मी मला बोलायला त्याच्यामुळे मग त्याला कशाला मी मध्ये करायचं ना. आपण आपलं बघून घ्यायचं ना भावापर्यंत काय जायचंय. नुसतं भांडणं करतात नुसतं ते पोरचे हाल बिचार ते पोरग लहान आहे. हा त्या पोरला काय कळत किती पोरला विचारलं ते पोरगा होतं पाठीने मारायला लागला ते बघायला लागले तर त्या पोरला मग कुणाला जायचं कोण चांगले पप्पा चांगला का मम्मी चांगलं तर पप्पा चांगला म्हणतोय. शेवटी मग तिच्याकडे जाणार ना वळणाचं पाणी वळणाला जातंय. मग ह्याला पण हे समजायला पाहिजे ना की बाबा आपला नवरा आहे भांडू तेवढं काय थोडं बोललं की ऐकून घ्यायला पाहिजे. ही त्याच्यावर चढती का नाही. ते मी सांगन तर ती ऐक ना ती चांगला आल्यावर मग सांगायचं जर असा पिऊन येऊन हाणतोय मारतोय मग कशी काय वागण चांगली ती. तुला जर त्याला हाणलं मारलं लगेच तू गोड होशील का लगेच तुम्ही गोड नसतं तुमचीच बायको. मध्ये पण 4-8 दिवस निघून गेला होता घर सोडून गेला होता. हा त्यावेळेस सण केलं मी कोण सण करायचं मग मी तरी मग डायरेक्ट जे काय हाय फायनल बघायचं ना. दुसऱ्यांना मला नाव आठवती मला म्हणते की तू मला भांडते करते. आता बघ दुसऱ्याला नाव ठेवलं ना स्वतःच कांदा आपल्याला चढला सडका निघतो. बरोबर आहे तुझं बाई बरोबर आहे पण एवढं पण आणि हे माझे हिला वाटतंय मी आगाव माझ्याकडनं बोलत नाही ते करत नाही. आता कळतंय मला बी समजते आता काही इलाज हा नाही. म्हणजे मी आगाव बाई तुझं चांगलं आहे ना चांगलं तुझं चांगलंच राहू दे ना. पण आता हे हिचं वांगलं म्हणल्यावर मग मला सण होईल का. मग बघा मग आता केलं बाई म्हणतात ना की लांबचं ते 4 हात लांब केलेलं बरं पण आपल्या घरात नाही करावं. आईला 10 असं लेकरं असतंय. सारखे असतात आईला 10 लेकरं सारखे असतात. असं नाही की बाई लेकरं मग मी वाहिनी, काय लेकरं म्हणते वाहिनी टाकून द्या म्हणून. की लांबचं केलेलं बरं पण घरातलं कधी करावं नाही का. तर घरातल्या घरात आहे ना आता माझ्या भांडण झाली ना काय पोटात घुसून बघितलेलं असतंय. आणि नंतर पस्ताव होण्यापेक्षा लांबचं बघितलेलं बहीण भावांना बरं लांबनं केलेलं बरं असतंय. पण हे असलं घरात तमाशा नको असतोय. हा आई तुझं बरोबर आहे तुझं. पण आता पडली का नाही कोळ्यात आता किती महागत झालं तिला. हा तुझं बरोबर आहे मला काही इलाज नाही मला तर काही समजत नाही. मग तिला पण कळायला पाहिजे ना की बाबा आपल्या हाय मामाचं पोरगं नीट राहावं आपल्या आईमुळं. मी भांडणं आमच्या भांडणं होते बहीण भावांना पण मी माझी गोष्ट आहे ना ह्यांना विचारा तिथंच राहते. हो का इथं माझं घर आहे इकडं समोर. हा आणि इथं मम्मीचं आहे. मी ते त्या घरातलं ह्या घरात हो का आपलं हलकं फुलकं दार आहे प्लॅस्टिकचं नुसतं लावलं की त्या घरात ह्या घरात सुद्धा आवाज येतो का माझा बोललेला. नाही तू समजूतदार आहे जराशी. भांडणाचं म्हणजे थोडंसं तरी काय असलं तरी पण मी इथं आवाज येऊन देत नाही इथं कोणती गोष्ट करून देत नाही. इतकं बाबा इतकं तमाशा करते ही लय तमाशा करते ती बहीण. आपण बहिणीला पण थोडी साथ दिली ना तर ती पण चांगली राहील ना. किती साथ द्यावा मला भांडती वरनं. आता मध्येच तिचे माझ्या भांडणं झाले का नाही मग काय त्या संग मी बोलत नाही त्याच्यामध्ये पण पडत नाही बोलते का मी त्या संग आणि येते का. आपण पण साथ द्यायला पाहिजे असं नाही की आपण नाही साथ द्यायची आपण तिला मग एकदम
नवरा नाही चांगला, आपण तिच्या संग वाईट राहिलं, मग तिनं काय करायचं? मग ती माझ्या संग किती वेळा भांडली. पोराची जात कशी असते, ते बाहेर गेले की काय त्याच चांगलं असतंय, पुरीच असते का तसं? पुरी तर नाव ठेवणारे सगळे असतात ना. मग सांग तू बी चांगले राहा, तिनं चांगलं राहा, सगळ्यांनी चांगलं राहा, माझं म्हणणं असं असतं ना. म्हणजे कोणत्या पण आईला असते, कोणत्या पण आईला जावं जर दारू पिऊन घरातला असणार व्हायचं असं चांगलं वाटून का कोणत्या तरी आईला? हा मग नाही वाटत, मग ते त्याला चांगले समजून राहा. माझ्या तिला मारतो बाई. एक दिवस या घरी घेऊन गेली मला, घरातून मला स्वतः आखून दिलं होतं त्यांनी, तरी पण मी सहन केलं. मग काय करायचं? माझा आहे म्हणून शेणी काय डोक्यावर बसवायचं? मग त्याला पण थोडं काय पाहिजे, तो पण लय हे जाऊन दे, ह्यांच्या मध्ये पडलेलं नाही पाहिजे जास्त मध्ये. का तर कसं ते त्यांचं कधी गोड होतील आणि परत ती मला का तर तिने व्हिडिओ बघितली ना, ती परत काय म्हणाल माहिती की तुला काय गरज आहे मला माझ्याबद्दल बोलायची, तुला काय घेण देणे माझ्याबद्दल बोलायचं, ते आता असे बोलणार. म्हणून मी तुला बोलले, ती नाही आहे, ती तिच्या घरी आहे, म्हणून मी हिला येऊन बोलले, हिला सांगितलं. तू आता काय कर सध्याचं, काय बोलूच नको, अजून तिला टेन्शन होईल त्याच्यामध्ये अजून होऊन दे ना. मग जी मला आले खरं कोट करायला, मग मी बनव ना व्हिडिओ, सांगा ना, टाका ना कसं काय बोलले, मी काय चुकीचं बोलले का, मी चांगलंच बोलले, मला काय करायचंय. चांगलं बोलली, पण तुमचं बी काय होतं, बोलता बोलता ते दोघीचं पिसत नाही. मग तिला वाईट वाटतं, मग मला बहीण पण नाही चांगली बघत, घरातले पण चांगले बघत नाहीत, बाहेरचे पण बघतात, असं होतं ना. कशाला आपलं सगळ्यांना आपलं पडलं असतं बहीण भावांना. माझ्या मागं काय टेन्शन मला माहिती, सगळ्यांच्या मागं काय टेन्शन त्याला माहिती. बहिणीचं कसं असतं, ती बहीण म्हणते माझं चांगलं असावं, ही माझी आईला नसतं वाटत. आईला काय वाटतं माझ्या सगळ्या मुली चांगल्या असावं. मग मी त्यामुळे तुला विचारलं, तरी आईची अशी कमेंट यावा की नाही मला ही पोरगी वाईटच पाहिजे, ही पोरगी चांगली पाहिजे, असे मला कमेंट दाखवा कुणाची असली तर, मग मी म्हणून खरंच आई आहे म्हणून. मग बरोबर आहे, आईला वाटतं चांगला असावं, हिला वाटतं मी चांगला असावं, पण तिचे भांडणं सांगते की बाबा त्यांच्यामध्ये तू पडू नको, तू वाईट नको, एवढंच माझं बोलणं आहे. एवढी फक्त ते कमेंट येऊ दे, दाखवा अशी कोणची आई चांगली, अशी आहे ह्या पुढचं वाईट आणि ह्या पुढचं चांगला असा असे दाखवा मला आई. बरं जाऊन द्या, इथंच व्हिडिओ बंद करते आणि तिला काय म्हणू नको. मी काय तिला जे व्हिडिओवर आहे माझं तेच व्हिडिओवर जे आहे ते घरी खरं खोटं बोलले, नंतर माझं ते गेले, मी तिला बोलले नाही काय नाही, मी मग लगेच समोर जाते. हा म्हणजे त्यांच्यामध्ये नको पडायला, का ती मम्मी दोषी ठरती, त्या दोघांच्या मध्ये तीच दोषी ठरणार ना, असं आहे. जाऊन दे बहीण भावांनो.